मित्रांनो, भारतामध्ये व्यापार मुख्यतः ज्या 4 कम्युनिटीजकडे आहे, सिंधी, गुजराती, मारवाडी, जैन, या समाजाकडनं आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला हवी की तुम्ही ह्या कम्युनिटीज मधली बहुतांश मुलं तरुण कधी तुम्हाला व्यसनाधीन होऊन रस्त्यावर आहेत अशा कधी अवस्थेत तुम्हाला बघायला मिळणार नाही. कारण ती उद्योजकीय मानसिकता त्यांना लहानपणापासून शिकवण्यात आलेली असते. व्यवहार ज्ञान, व्यापार, पैशाचं व्यवस्थापन, लोकांशी गोड बोलण्याची कला, ते पैशाचं मूल्य समजून घेऊन त्यांना सतत ते समजून देत असतात आणि म्हणून ते आयुष्यात कधीही हरत नाहीत. ते सतत जिंकत जातात आणि जरी हरले तरी त्यातनं काही ना काही धडा घेऊन ते आयुष्यात उभंच राहतात. आपणही हे मान्य केलं पाहिजे, ज्यांच्यात जे चांगलं आहे ते शिकणं हा कमजोरीपणा नाही आहे, शहाणपणाचं लक्षण आहे. तिथं कुठेही आपलं मान खाली होत नाहीये. तर आपण ज्यांच्यात जे चांगलंपण आहे ते ऍक्सेप्ट करून त्यांचे गुण स्वीकारून आपण पुढे गेलं पाहिजे, प्रगती केलं पाहिजे. एक सत्य नेहमीच लक्षात ठेवा की खिसा मजबूत असेल तरच जग तुमचं ऐकतंय आणि खिसा रिकामा असेल तर घरात सुद्धा किंमत कमी होत्या. म्हणूनच तरुण, दररोज रात्री झोपण्याआधी एकदा खिशाला हात लावून बघा आणि स्वतःला विचारा, आजचा दिवस मी कसा वापरलाय? टाइमपाससाठी की माझं भविष्य घडवण्यासाठी? आयुष्य बदलायचं असेल तर सवयी बदला, विचार बदला आणि पैशाकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदला. कारण शेवटी खिसा मजबूत होत असेल तरच आयुष्य सुद्धा मजबूत होतंय. पैसे न कमवणाऱ्याला घरात सुद्धा कोण किंमत देत नाही, तुमचं बोलणंही सिरियस घेतलं जात नाही. म्हणून तरुणांनो, तुमचं वय जर 20 झालं असेल तर 20 ते 30 ही गोल्डन वर्ष आहेत आयुष्यातली. तुम्ही आयुष्यामध्ये काही ना काही तर करायला पाहिजे, उठायला पाहिजे, कामाला लागायला पाहिजे आणि खरं जीवनाचं आणि जगण्याचं ज्ञान शिकायला पाहिजे.